नमस्कार भाऊ बहिणींनो. तर खरंच चिंताजनक व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवायला वेळही मिळत नाही, तरी वेळात वेळ काढून आज व्हिडिओ बनवत आहे. कारण व्हिडिओ बनवण्यासाठी कारण पण आहे. आणि बरेचदा सांगितलं, मी लाईव्हला पण 2-4 वेळेस मी आले साडी कलेक्शन सुरू केल्याच्या नंतर. आणि व्हिडिओमधनं पण सांगितलं की समजा इथून पुढं आपण रोज एक व्हिडिओ टाकत जाऊ किंवा लाईव्हही घेत जाऊ आणि शॉर्ट व्हिडिओ पण आपले रोजचे तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून. कारण जे आपले यूट्यूबर आहेत हेच माझे इंस्टाग्रामवरती पण माझे फ्रेंड आहेत. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की ताई व्हिडिओ टाकत नाहीत वगैरे. खरं म्हणजे कामातून वेळच मिळत नाही व्हिडिओ टाकणे एवढासुद्धा. कारण कस्टमरसारखे चालू असतात साड्यांचे काही आणि आयुर्वेदिक औषधांसाठी काही. कारण आपल्या ऑर्डर असेच बरेच बाहेर म्हणजे दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये, काही तर दुसऱ्या देशांमध्येही जातात, समजा दुबईला वगैरे. कारण हातोहात तर जातात. कारण बुलढाण्यामध्ये पाठवून मी परवाच माझी ऑर्डर होती दुबईला, तर 2 जणांचे पार्सल मी पाठवले. तर खरं सांगायचं म्हणजे बुलढाण्याचे एक दादा होते, खूप दिवसापासून आमची पण ओळख होती, बहीण म्हणून मला पण ते खूप दिवसापासून बोलायचे. तर नाव तर नाही सांगत मी त्यांचं, तरीसुद्धा बऱ्याच व्हिडिओवरती त्यांच्या कमेंट असं कोणाचे जर इमोशनल जर व्हिडिओ असले तर त्या व्हिडिओवरती त्यांच्याही कमेंट असायच्या. प्रेम प्रकरण खोटं असतं, काय असतं, मुली खूप धोकादायक आहेत, खरंच माझं जीवन बरबाद झालं, मी ज्यांना समजलं त्यांनी मला समजलं नाही, मलाही वाटत होतं की माझ्या बायकोने एखादा अधिकारी बनावं पण तिनं मला सोडून दिलं. खरंच त्या दादांची कथा खूप जगा वेगळी आहे. कारण त्यांनी मला सांगितलेलं पण होती त्यांची ती गोष्ट, काय घडलं त्यांच्या जीवनामध्ये सगळं व्यवस्थित सांगितलं होतं. तर आमचं एक दिवस असं बोलणंही झालेलं होतं. तर त्या दादांनी मला सगळं सांगितलं होतं. त्यांचे तलाक झालेला होता, म्हणजेच घटस्फोटही झालेला होता, त्याचेही कागदपत्र त्यांनी मला पाठवलेले होते. कॉलवरती बोलणं झालेलं नव्हतं, पण इंस्टाग्राम चॅटिंगवरती तर नक्कीच आमचं पूर्णतः बोलणं झालेलं होतं. सगळ्या गोष्टी आमच्या माहिती होत्या मला त्यांच्या. आणि तरी एक दिवस राहवलं नाही. कारण एक जणांचा असाच व्हिडिओ होता की तलाकविषयी घटस्फोटित म्हणजे बाईचा व्हिडिओ होता. तर त्या व्हिडिओवरती त्या दादांनी कमेंट केली होती की घटस्फोट झाल्यानंतर मागच्याचं जीवन खूप अवघड असतं वगैरे, असं भरपूर मोठी कमेंट त्यांनी केली होती. आणि एक नव्हे तर त्यांच्या त्या व्हिडिओवरती 4 कमेंट होत्या. मीही ते चेक केल्या आणि मी त्यांना फॉलो केलं होतं. त्यामुळं माझ्या म्हणजे कुणाचा जर व्हिडिओ असला त्या व्हिडिओला जर त्यांनी लाईक केलं असेल किंवा कमेंट केलेली असेल तर ती मला व्हिडिओवरती लगेच दिसायची. मी चेक करायचे, मलाही दिसायचं. खूप मनामध्ये वाईट वाटायचं. मी खूपदा त्यांना सांगितलं की दादा तुम्ही आता परत एकदा लग्न करून टाका म्हणून. काय जीवन जगायचं एवढं सोपं नाही आहे, तुम्ही लग्न करा. तर आईवडिलांसाठी ते एकटेच, बहिणीचं भावाचं आता हे वगैरे काय माझ्या पण लक्षात नाही राहिलं, पण आईवडिलांसाठी ते एकटेच. आणि हे जीवन हे असं होतं त्यांचं. तर त्यांनी सांगितलं की बरोबर आहे तुमचं, पण मी नाही करू शकत म्हणून, लग्न नाही करू शकत आता. कारण जे मुलं माझ्या वयाचे होते तर त्या मुलांचे लेकरांचे आता लग्न होत आलेत. कारण त्यांच्या दिसण्यातून तर वाटत नाही की ते एवढे वयाचे असतील म्हणून. असं तर वाटतं की 30-35 वर्षाचा मुलगाच असेल म्हणून, पण वय तर झालं त्यांचं 45च्या आसपास वय असेल त्यांचं. तर त्यांची कहाणी म्हणजे अशी होती, त्यांनी त्यांच्या बायकोला शिक्षणासाठी औरंगाबादला पाठवलं. कारण जी त्यांनी बायको केलेली होती तर ती थोडीशी अपंग होती, अपंगत्व होतं तिला. तर तिचं म्हणणं असं होतं की मी शेती करू शकत नाही, म्हणून तुम्ही मला माझं शिक्षण पूर्ण करा. म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला औरंगाबादला पाठवलं. ती जी गोष्ट मागवी ती त्यांनी तिला दिली. तिनं जर त्यांना सांगितलं का मला 10,000ची साडी पाहिजे, त्यांनी तीही पुरवली शेतामध्ये कष्ट करून. त्याने सांगितलं नाही मला 5,000 रुपयाचा ड्रेस पाहिजे, दिला. 500 रुपयाची चप्पल पाहिजे, दिली. 1,000 रुपयाचं घड्याळ पाहिजे, दिलं. प्रत्येक गोष्ट जी कोणती असेल ना सगळी त्यांना पुरवली. तरीसुद्धा अवघड झाल्यानंतर की सगळ्या गोष्टी पुरवल्यानंतर त्यांचं हे स्वप्न होतं, पण त्या स्वप्नावर सगळं पाणी फिरलं गेलं. अवघड झाल्यानंतर की त्याच मुलीने त्यांना धोका दिला आणि दुसऱ्या मुलासोबत लग्न करायचं म्हटले. कारण त्या मुलीचं एक्स्ट्रा अफेअर होतं लग्नानंतरसुद्धा. त्यांना माहीत झालं जेव्हा ते शिक्षणासाठी मग त्या मुलीकडे गेले जी तिथं शिक्षण घेत होती. तिथे तिचा कोणताही अभ्यास नव्हता, काही नव्हता, तिने फक्त मज्जा मारली होती. जे कोणते पैसे नवऱ्याने पुरवलेले होते ते दोघांनी मिळून ते खर्च केलेले होते. तर त्या वेश्यांची जमीन पायाखालची सरकली. कारण घरच्यांची परवानगी घेत नसूनसुद्धा तर त्यांनी त्यांच्यावरती लक्ष दिलं नाही, आईवडिलांवरती. त्यांचं न ऐकता त्यांना एवढे मोठे पैसे खर्च केले. शेवटी त्याच मुलीने त्यांना दगा दिलेला होता.
खरंच त्या माणसाची जीवन जगायची ही इच्छा त्यावेळेस नसेल, कारण एवढी वाईट वेळ खरंच दुश्मनावरती सुद्धा येऊ नये ते त्यांच्यावरती आलेले होते. कारण त्यांच्या इच्छा होती की आपण तर नाही काही शिकलो, आपण शेती करतो, पण आपल्या बायकोने शिक्षण करावं, आपल्या बायकोने काहीतरी करून दाखवावं, अधिकारी बनावं आणि आपण तिच्या जीवावरती बसून खावं. त्यामुळं मला खरंच मुलींना एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण ह्या जगामध्ये जेवढे मुलं गद्दार आहेत त्यापेक्षा 90 पटीनं मुली जास्त गद्दार आहेत. कारण मुलं नाही धोका देत, मुलीच देतात. आणि मुलींच्या धोकेपणामुळे जे काही जेंट्स लोक जे असतात हे काही टोकाचं पाऊल उचलतात, हे फक्त मुलींमुळं, बायकांमुळं. कारण आताच्या बायकांच्या अपेक्षा पण एवढ्या वाढलेल्या आहेत की ही गोष्ट पाहिजे म्हणजे ती पाहिजेच. मग ती नवऱ्याच्या पेमेंटपेक्षा जास्त असेल तरी त्यांना काही गरज नसते. खूप अवघड आहे जीवन जगणं, पण त्या जीवनामध्ये प्रत्येकजण एकमेकाला जर समजून घेणारा जर असेल ना, तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य होती. त्या दादांचं वाटोळं झालं जीवनाचं. फक्त हे सलमान खान हे फक्त एक पाहायला आहे आपल्याला रेखा की ह्याने लग्न केलं नाही, हे असेच राहिले यांच्या प्रेमामुळं. यांचं प्रेम यांना मिळालं नाही म्हणून यांनी आयुष्यभर लग्न केलं नाही. त्याही दादांची अवस्था तीच आहे. त्यांचं प्रेम नाही, त्यांची बायको होती, शिकवलं, शेवटी लढले, स्वतः केस जिंकले, पण शेवटी तसंच राहावं लागलं आयुष्यभरासाठी. आणि ते कधी आयुष्यात लग्नही सुद्धा करणार नाहीत, कारण त्याचा विश्वास उडाला. अजूनही ती स्त्री जातीला खूप मान सन्मान देतात, पण त्यांचं जे बायकोविषयी जे प्रेम होतं ते एका मिनिटात चक्काचूर झालं. त्याने जेव्हा डोळ्यासमोर गोष्ट पाहिल्या तेव्हा. असं करू नये, खरंच कुणी करू नये कोणासोबत. पण आताच्या ह्या जगामध्ये कुणालाच कुणाची गरज नाही आहे. स्वतः पोटी आणि कशा पोटी असेल ते काय माहीत नाही, पण एवढं लोक वाईट वाटतात, एवढं वाईट नीच एवढं खालच्या खराला जातात. आईबापाच्याही इज्जतीचं काही वाटत नाही, कारण त्या मुलीचं अपंगत्व पाहून त्या मुलाने त्याचा एवढा विचार केला की आपण हिला शिकून अधिकारी बनू आणि आपण दोघी सोबत राहू. पण तिला नव्हतं ना करायचं तसं. तिला फक्त नवऱ्याकडून पैसे घ्यायचे होते, तिला हौस मजा तिची करायची होती आणि ती पूर्ण झाल्याच्या नंतर त्या नवऱ्याला ती सोडून देणार होती. पण बरं झालं देवाने त्या दादांच्या डोळे अगोदरच उघडले आणि जे काही होणार होतं ते होण्याच्या अगोदरच ते सावध झाले. त्यांना माहिती पडलं असेल काहीतरी कदाचित. त्यावेळेस ते गेले, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, अनुभवलं. मग त्याही मुलाला मारलं, त्याही मुलाला असंच सोडून दिलं. त्यालाही 2 ठोके मारले आणि त्यालाही असंच सोडून दिलं की बाबा कर तू स्वीकार तिचा. कारण 4 वर्ष मी केलाय, 4 वर्ष मी तिला शिकवलंय, मला तिला अधिकारी बनवायचं होतं, ती माझी नाही झाली, तुझी होईल कदाचित, सांभाळतो तिला. त्याही मुलाने तिला त्याच जागी सोडून दिलं. शेवटी तीही कुणाची झाली नाही आणि तोही कुणाचा झाला नाही. अवघड आहे खरं. मुलींना तुम्हाला हात जोडून एक विनंती आहे, मुलांच्या आयुष्याची बरबादी करू नका. खूप तुम्हाला पण श्राप लागतील, कारण एखाद्या गरीब मुलाचा संसार उद्ध्वस्त करणे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळं खरंच दादांना, ताईंनो, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची, एकमेकाचा आधार करा. लग्न म्हणजे काय बावला बॉलीचा खेळ नाही आहे. आयुष्य साथीदार असतो, तो जोडीदार असतो, एकमेकांसाठी शपथ घेतलेले असतात.